पाकिस्तान यांच्यामधलं युद्ध थांबलेलं आहे। हवाई दल, नौदल आणि भूदलाकडनं हा युद्धविराम देण्यात आलाय। तीनही दल लष्करी कारवाई थांबवणार आहे। 5 वाजल्यापासून आता युद्ध थांबलेलं आहे। तिन्ही सैन्य अधिकाऱ्यांची काही क्षणापूर्वीच पत्रकार परिषद झाली आणि संपूर्ण माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। 5 वाजल्यापासून युद्ध थांबलेलं आहे। दुपारी 3:35 पाकच्या डीजीएमओचा भारताच्या डीजीएमओना फोन आला। 5 वाजल्यापासून युद्धविराम झाल्यावर दोन्ही देशांकडून सांगण्यात आलेल्या भारत आणि पाकच्या तिन्ही दलांकडून युद्धविराम जाहीर करण्यात आलेला आहे। हवाई दल, नौदल आणि भूदलाकडून युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे। तीनही दल लष्करी कारवाई आता थांबवणार आहेत। भारत पाकिस्तानमध्ये 5 वाजल्यापासून आता युद्ध थांबलेलं आहे। भारत आणि पाकिस्तानच्या तीनही दलांकडनं युद्धविराम देण्यात आलेला आहे। काही मिनिटांपूर्वी ही जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये कर्नल सोफिया कुरेशी यांनी स्पष्टपणे सुरुवातीलाच सांगितलं की पाकिस्तानकडून चुकीची माहिती जी आहे ती पसरवण्यात आलेली आहे। पाकिस्तानच्या J-17 ने ब्राह्मोस मिसाईलचं नुकसान केलं असा अपप्रचार करण्यात आला, मात्र ही माहिती चुकीची आहे। त्याच्यानंतर भारतीय सैन्यानं कोणत्याही मशिदींना नुकसान पोहोचवलेले नाही। भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि भारताकडून पाकिस्तानच्या एअरबेसला मात्र मोठं नुकसान पोहोचवण्यात आलेलं आहे। LOC जवळ पाकिस्तानच्या रडारचं मोठं नुकसान करण्यात आलेलं आहे आणि इंडियन आर्म फोर्स ही सतर्क आहे, सक्षम आहे, हे कुरेशी यांनी स्पष्ट केलंय। तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 5 वाजल्यापासून आता युद्धविराम देण्यात आलाय। दुपारी 3:35 पाकच्या डीजीएमओचा भारताच्या डीजीएमओना फोन आला आणि 5 वाजेपासून युद्धविराम झाल्याची दोन्ही देशांकडनं यावर एकमत व्यक्त करण्यात आलं। 12 मेला पुन्हा एकदा दोन्ही देशांचे डीजीएमओ चर्चा करणार आहे। भारतानं आपल्या अटी शर्तींवर हा युद्धविराम केलेला आहे। त्याचबरोबर भारताकडनं दहशतवादाच्या विरोधातली लढाई सुरूच राहणार असल्याचं म्हटलेलं आहे। त्यावर कोणतीही तडजोड नाही असं एस जयशंकर यांनी म्हटलंय। युद्धविरामाची पहिली माहिती जी आहे, पहिलं ट्विट जे आहे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात आलेलं होतं। त्याच्यानंतर पाककडून दावा करण्यात आला की 5 वाजल्यापासून युद्धविराम, मात्र त्याच्यानंतर आपल्या